हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तरं मिळत चालणार. तो म्हणणं आहे ना, हे खोटी असेल खरी असेल काय असेल ना, शिड्यार काढा शिड्यार. कोण कोणत्या ठिकाणी आहे, कोण कोणाला भेटलंय, ते पोरं आता अटक आहेत. हे कुठं भेटले, त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते, त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची. परळीत आहेत का, मुंबईत आहेत का, झालटा फाट्याला आहेत का, कुठं कुठं भेटलेत, काढा लोकेशन. हे आता मागं पडू देणार नाही मी सुद्धा. आणि तुहन माग वैर नाही ना, इतक्याला मुळावर उठाला. भाषणं ठीक आहे, भाषणापुरतं ठीक आहे, आम्ही तुमच्यावर भाषण करू, तुम्ही आमच्यावर करू. पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले. आणि ही खूप मोठा सूत्रधार येऊ, प्रमुख सूत्रधार कट रचायचा सामूहिक हेच आहे. आता दूध का दूध पाणी असं होत नाही ना. तो अविश्वास कशावर आहे? CBI, ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट. मी तिन्हीला तयार आहे. नार्को टेस्ट तो आधी मी करतो, बघ करतो का नाही. जातो आणि खानदानी 17 बाप झोपून पैदा झालेली अवलाद आपली नाही. ओरिजिनल एका बापाची क्षेत्रीय मराठीची अवलाद. कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमचेच कार्यकर्ते आम्हीच उठवायचंय, इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही. आयुष्यात वागलो नाही. माझ्या दम असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली. मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खूप. कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात आहेत. लढाई करायची तर समोर, शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं. शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं. ही आमची वृत्ती आहे. घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही. पाठी मागून तो वार अजिबात नाही. काय असेल ती समोरासमोर. तू आणखीन तरी शान होय. तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार. कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या, आमच्या नाही. अशा किती रेकॉर्डिंग पाटील? लई आहेत. कालपासून ऐकत होता, बेजार झालो ते ऐकू. त्याच्या सुद्धा आहेत काही, त्या नाही काढणार. मी मागही सांगितलं त्याची बायको आलती, बाईची आडून पत्राच्या आडून गेलं पण वार नाही करत. मी हाकून दिलं, नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत. त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत. त्यांच्या चुलत बहिणीचे हे असे त्याचं वैयक्तिक सुद्धा लई आहे. कार्यकर्त्याचं नेत्याचं त्याची वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने. कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेलते, त्यामुळे बोलत असेल कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे. मी तिकडे नाही घुसणार. मी एवढ्याच विषयात घुसणार. फक्त तूच घातपात घडवून आणायचं ठरवलं होतं, याच्यात तूच आहे. बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील. ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली त्याच्यावर तुमच्यावर यायची नसेल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायलोय मी. चेक करा, नका करू त्यांना काय करायचं करा. पण माझी इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती, त्यातल्या एक जणाकडं तर अति माहिती